नमस्कार मित्रांनो, आपण ट्रेडिंग कशी करायची आणि ट्रेडिंग कशी करतात याबद्दल माहिती घेण्यासाठी हा लाईव्ह ट्रेड आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, मी अगोदर बाय करतो. तर ऑर्डर लावतो आहे 10, ठीक आहे, 15 क्वांटिटी करू आपण 147.40ला मार्केट प्राईस किंवा खाली गेलेलं 147.35 करूया बाय. डन करूयात आणि आपली ऑर्डर लागलेली आहे आणि एक्झिक्यूटसुद्धा झालेली आहे. आता आपण हा ट्रेड का घेतला हे याबद्दल माहिती घेऊया. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता इकडे पाहू शकता तुम्ही, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्ही म्हणू शकता याला, पण तो विकलीमध्ये आहे. पण आज जेव्हा मार्केट उघडलं तेव्हा एक गॅपडाऊन ओपन झालं थोडं. त्यानंतर हा स्टॉक थोडा बुलिशनेस दाखवला आणि त्यानंतर कंटिन्युअसली खाली येतोय आणि मला यामध्ये एक रिट्रेसमेंटची चान्सेस दिसत आहेत. त्यामुळे मी हा ट्रेड घेतला आहे आणि बाईंग सेलिंग कशी करतात याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती होईल. आता मी बॅक येतो आणि इकडे पाहू शकता तुम्ही, मी ऑर्डर लावल्याच्या नंतर ही एक्झिक्यूट झालेली आहे. तर आता आपण एक्झिटवर क्लिक केल्याच्या नंतर आता इकडे तुम्हाला क्वांटिटी किती विकायच्यात हेही कळेल आणि इथं तुम्हाला ज्या प्राईसला हे विकायचे आहे हे तुम्ही प्राईस टाकू शकता आणि त्या प्राईसला शेअर्स गेल्यावर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल. इकडे खाली एक ग्रीन टेक्स्टमध्ये तुम्हाला एक नाव दिसतंय, ते आहे ॲड स्टॉप लॉस. मित्रांनो, ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कंटिन्युअसली पाहत नसाल तर. मित्रांनो, कंटिन्यू जरी पाहत असाल तरी स्टॉप लॉस लावणे एक चांगली सवय आहे, जेणेकरून तुमचा लॉस कवरमध्ये असतो. तर इकडे तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता, प्राईस लिमिट टाकू शकता. इकडे मी टाकतोय 147 रुपये आणि इथे पण 147च. आणि इकडे एक मॅसेज येते पहा, SL प्राइस शुड बी ग्रेटर दॅन मार्केट प्राइस. आपण एक मिनिट, किंवा आपण इकडे सुद्धा स्टॉप लॉस ॲड करू शकतो, ज्यामध्ये आपण पाहू शकता. समजा आपण इकडे टाकूया 147 रुपये आणि प्राईस लिमिटसुद्धा टाकूया 147. म्हणजे जेव्हा आपला 147ला हा स्टॉक जाईल तेव्हा आपोआप यामधून आपण एक्झिट होऊ शकतो. कारण की स्टॉप लॉस जरी मार्केट कंटिन्युअसली डाऊन गेलं तरी आपला खूप जास्त लॉस होणार नाही. म्हणजे रिस्क मॅनेजमेंटसुद्धा याला आपण म्हणू शकतो. तर आपल्याला 3 रुपये 15 पैशाच्या आसपास प्रॉफिट चालू आहे. आपण जे कॅपिटल यूज केलं आहे ते किती आहे ते अगोदर पाहूयात. पोझिशन डिटेल यामध्ये आपण ॲव्हरेज प्राईस आहे 147ला आपण बाय केलेले आहेत आणि क्वांटिटी आहे 15 आणि आपलं टोटल आहे 2210ची टोटल बाय व्हॅल्यू आहे. म्हणजे 2200 भागिले 5 असं जर आपण केलं तर आपल्याला एक 400 रुपयाच्या आसपास कॅपिटल आपण यूज केलेलं आहे. तर आपण खूप जास्त नाही तर फक्त 1% प्रॉफिट घेऊन यामधून एक्झिट करणार आहोत. त्यासाठी थोडं वेट करूयात. तर आपल्याला चार्जेस किती लागणार आहेत ते सुद्धा आपण पाहूया. त्यासाठी आपण चार्जेसमध्ये जाऊ. चार्जेसमध्ये गेल्याच्या नंतर ब्रोकरेज कॅल्क्युलेटरवर जायचं आहे. त्यानंतर इक्विटी इंट्राडे 15 शेअर्स, आपली बाय व्हॅल्यू आहे 147.35 आणि समजा आपण 148ला विकला समजा, तर आपल्याला चार्जेस आहेत 3 रुपये 30 पैसे आपल्याला चार्जेस लागणार आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. इथे आपल्याला 10 रुपयांचं प्रॉफिट होईल. त्यानंतर टोटल
चार्जेस हे 6 रुपये 45 पैसे लागणार आहेत मित्रांनो, टोटल चार्जेस. कारण की चार्जेस आता वाढलेले आहेत. याचं कारण सांगतो मी तुम्हाला, का जे खूप लहान ट्रेड घेत आहेत त्यामध्ये चार्जेस जास्त का लागत आहेत. तर बाय ऑर्डर जेव्हा आपण ऑप्शनमध्ये लावतो तेव्हा 20 रुपये हे ब्रोकरेज असतं. पण अगोदर इंट्राडे ट्रेडिंगला, इक्विटी इंट्राडेला कोणतंही ऑर्डरला चार्जेस नव्हते. जेवढे काही ट्रेड असतील, जेवढ्या क्वांटिटी ट्रेड असतील त्या प्रमाणात चार्जेस लागायचं. पण आता इक्विटी इंट्राडेला सुद्धा 2 रुपये प्रति ऑर्डर हे आता चार्जेस लागत आहेत. त्यामुळे थोडे चार्जेस जास्त दिसत आहेत. पण ठीक आहे, आपण एक नॉलेजसाठी ट्रेड घेतला होता, का बाईंग सेलिंग कशी केली जाते, स्टॉप लॉस कसा लावला जातो याबद्दल माहिती घेण्यासाठी. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तर आता आपलं प्रॉफिट चालू आहे आणि ॲक्च्युली आपलं 1% टार्गेट हिट झाले. पण आत्ताच आपण एक्झिट करणार नाही आहेत, थोडं प्रॉफिट आपण अजून होऊ देऊ. कारण की आपल्याला चार्जेसच 6 रुपये लागणार आहेत, तर मग 5 रुपये प्रॉफिट बुक करून काय फायदा नाही. तर इकडे तुम्हाला खाली दिसत असेल, हे डिलिव्हरी मधलं इथं दाखवते, त्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आणि आपण स्टॉप लॉस सोबतच एक्झिट ऑर्डर सुद्धा लावून ठेवू शकतो. समजा मी लावतो 148ला आणि सेल करतोय, सेल ऑर्डर प्लेस झालेली आहे. इकडे पाहू शकता तुम्ही. आता इकडे सेल ऑर्डर 2 दिसतील तुम्हाला मित्रांनो. इकडे अनेक जण चुका करतात, ते म्हणजे SL ऑर्डर आणि सेल ऑर्डर. आता सेल ऑर्डर समजा एक्झिक्यूट झाली तर अनेक जण SL ऑर्डर तशीच ठेवतात. त्यांना वाटतं का क्वांटिटी एक्झिट झाल्या म्हणजे आपली ट्रेड संपला. पण तसं नाही मित्रांनो, SL ऑर्डर ही वेगळी लागलेली असल्यामुळे ही सुद्धा कॅन्सल करायला विसरायचं नाही आहे. कारण की जर या SL ऑर्डरनं पुन्हा एंट्री झाली तर मात्र तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. तर आता आपण ऑर्डर तर लावून ठेवलेली आहे, पाहूया एक्झिक्यूट होते का. म्हणजे आपलं टार्गेट, SL ऑर्डर म्हणजे आपली टार्गेट, आणि ही सेल SL आहे, तो आहे आपला स्टॉप लॉस. स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून ठेवलेला आहे. आता एकतर SL हिट होईल, नाहीतर मग टार्गेट हिट होईल. दोन्हीपैकी एक गोष्टी होणार आहेत. तर आता इकडे पाहूया. ठीक आहे, पोझिशनमध्ये मी हा ट्रेड का घेतला हे सांगतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेडचं जे डेटा ॲनालिसिस आहे, म्हणजे आपला डेटा ॲनालिसिस करण्यासाठी या ट्रेडचा सगळा डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, जेणेकरून आपली ट्रेडिंगची जी जर्नी आहे ती इम्प्रूव्ह होत राहील. मित्रांनो, मला असा रेजिस्टन्स इकडे देईल असं वाटते आणि 148 पर्यंत इझिली जाईल अशी अपेक्षा आहे. ट्रेडिंग डेटा कसा स्टोअर करायचा मी तुम्हाला सांगतो. ते 25 ते 30 पॉईंटमध्ये आपल्याला ट्रेडिंग डेटा स्टोअर करायचा आहे, जेणेकरून आपली ट्रेडिंग जर्नी ही इम्प्रूव्ह होत राहील. त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवेल जर तुमची डिमांड असेल तर. व्हिडिओ पॉज करतो जेणेकरून जास्त लेंदी होणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो हा थोडा टाईम खातोय, त्यामुळे आपण याबद्दल एक्झिट करूयात. तर अगोदर सेल ऑर्डर ही मॉडिफाय करायची आपल्याला. त्यामध्ये आपण करूयात 47.75
आणि मॉडिफाय सेलवर क्लिक करूयात. आता सेल ऑर्डर आपण मॉडिफाय केलेली आहे. त्याच्यानंतर आता एक्झिक्यूट होते का आता पाहायचं आहे. आणि 147.6870 आता तो ट्रेड करतोय. आणि पाहू शकता तो 75ला जाऊनही ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही आहे, कारण की थोडं वर जाणं अपेक्षित आहे. 147.75च्या थोडं नॉर्मल तरी वर जाणं अपेक्षित असतं ऑर्डर एक्झिक्यूट होण्यासाठी. 72 जर आपण चार्टवर पाहिलं तर हा खूप डाऊन ट्रेंडमध्ये, तो वर जाईल, नक्कीच जाईल, पण त्याला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपण एक्झिट करणार आहोत. आता पाहू शकता मित्रांनो, एकदम 75ला तो गेलेला आहे आणि तो वारंवार जातोय. आता एक्झिक्यूट होण्याची शक्यता आहे आणि आपला जी ऑर्डर आहे ती एक्झिक्यूट झालेली आहे मित्रांनो. 6 रुपयांचं प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे, जे की 1.5% आहे. मॉडिफायमध्ये जायचं आहे. मॉडिफायमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ही जी एल ऑर्डर आहे ती कॅन्सल करायची आणि ती कॅन्सल झालेली आहे. आता आपण इकडे जाऊयात आणि चार्जेसवर क्लिक करूयात. आता युज्ड बॅलन्स हे 4 रुपये दाखवते, कारण की ते मायनस झालेले आहे चार्जेससाठी. तर अशी करतात इंट्राडे ट्रेडिंग. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टार्गेट कसं लावायचं, स्टॉप लॉस कसा लावायचा, ट्रेड एंट्री कशी घ्यायची, एक्झिट कशी घ्यायची. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि ट्रेडिंग व्हिडिओसाठी मोठ्या कॅपिटलने जर तुम्हाला लाईव्ह ट्रेड पाहिजे असतील तर कमेंट करा लाईव्ह ट्रेडिंग. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिका आणि कमवा.